हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज नाश्त्याला बनवलेले आहेत मेदू वडे. त्यासाठी ही चटणी मी रेडी करून घेतलेली आहे. नेहमीच आपलं कांदा, लसूण, आलं, मिरची, कढीपत्ता, पुदिना हे सगळं मस्त अशी चटणी वाटून घेतलेली आहे. आता इकडे त्यावर आता ही फोडणी घातलेली आहे. कढीपत्ता आणि राई याची फोडणी घातलेली आहे. मेदूवड्यासाठी चटणी रेडी झालेली आहे. इथे मी हे मेदूवड्याचं पीठ भिजत ठेवलेलं. आदल्या दिवशी रात्री हे आपण भिजत ठेवायचं नेहमीप्रमाणे इडलीसारखं. त्यात हे आलं आणि कढीपत्ता हे चिरून घातलेलं आहे. थोडंसं मीठ घातलेलं आहे, मिक्स केलेलं आहे. आणि आता पण मेदूवडे केलेले आहेत. आणि मी जे हे मेदूवड्याचं पीठ जे भिजत घातलेलं ते माझ्याकडून थोडंसं पातळ झालं. त्याच्यामुळे मला वाटत नव्हतं की हे मेदूवडे कसे होतील, व्यवस्थित होतील की नाही. पण झाले बऱ्यापैकी, म्हणजे त्याचा शेप वगैरे व्यवस्थित आलेला. आणि हे असे फ्राय करून झालेले, कुरकुरीत झालेले आहेत व्यवस्थित. आणि हे मेदूवडे जे केले ते म्हणजे माझ्या मुलाला खूप आवडतात. म्हणजे नेहमी तेच कांदे पोहे, उपमा करण्यापेक्षा आज मेदूवडेच करूया असं बोलली मी त्याला. आणि झालेत व्यवस्थित क्रंची असे. आणि इथे हे सगळे मेदूवडे फ्राय करून झालेले आहेत. मेदूवडे आणि चटणी. मेदूवडे झालेले आहेत. खाऊन बघूया आपण कसे झाले आहेत कुरकुरीत. मस्त क्रंची झाले आहेत. चला बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.